याची ना सॉस चल गाईज आम्ही स्विमिंग पूल बघायला चाललेलो छोटासा स्विमिंग पूल आहे छोटासा स्विमिंग पूल धावू नका छोटासा आहे आम्हाला नको करवायचं टिटे हात कर आईला टाटा कर मग तू दिसशील आईला टाटा कर लवकर लवकर कर आईला टाटा नाही करीस टाटा कर घरची चहा पिवायला आया आल्या ना आमच्या गाईज वालचे कमानी जवळ चहा पिवायला डायरेक्ट आया ही कमानी जावं घर आणि तो वंदना आईंचा घर आहे गाईज कडक घामपूस तो घामपूस मी इकडे बायला कोणता तरी फोन आलाय गाईज चॅनल मित्रांनो गाडी आलेली आहे आई संची चालला बाय बाय टी ना बाय बाय कर सांग कुठे चाललास सांग चारधामला चाललेला आमचा टीना ही गाडी आहे मस्तपैकी गाईच स्लीपर बस ए तक्रार हे परत आई पहिले पप्पी दे हे सुच्या तिकडे बघ सो गाईज मस्तपैकी सीट्स आहेत सरा कसे सीट्स भारी आहेत ना सीना तू का करत आली आशा मावशी वंदनाई हॅपी जर्नी कसं वाटतंय भारी तुला र भारी भारी ना दीदीच्या बरोबर हा गाईज इथे 5 सीट आहेत आणि हा व्ह्यू आहे बसचा मस्त आहे साफसुथरी बस आहे उलटी बसली सीधी बस हेअरस्टाईल भारी आहे चिनी असली मग तुम्हाला शेंडा बांधला ना मम्मीनी 24 बाटल्यात ना 48 बाटल्या मग त्याच्यामध्ये 2 होतील बरोबर एक दाखवायला काय सांगला एक बाटली दाखवायला घेऊन ये
तो गाईज फायनल सगळी बसलेत. साराला बाय बाय. ए तुझ्या टाटा कर दीदीला. गाईज लयच लढते कारण का 22 दिवसाची नाही म्हणून लय लढतय पोर माझी. फायनल गाईज आम्ही चालू घरा. चिना लयच लढतय म्हणून. फायनल मित्रांनो मी झाली रेडी. वाजलेले आहेत 9:30. आमची बस थोडी लेट झाली. सकाळी आई गेली आणि सारा माझी गेली 4 धामला. आता आम्ही चाललेलो गोव्याला. सो गाईज मस्तपैकी रात्रीचा प्रवास कसा होतोय बघूया आपला. मस्तपैकी थंड थंड वातावरण तर नसेल, रस्ता भरपूर तापलेला असेल, तरी पण आम्ही ऍडजस्ट करू. सो भेटू आपण गोव्याला. आता डायरेक्ट इथून आम्ही गोव्याला जाणार आहे. फक्त सामान तर सगळे आम्ही आतमध्ये टाकतो आणि मग डायरेक्ट गोव्यानंतर आम्ही मालवण वगैरे आहे. गाईज यावेळेस या वर्षीचं वातावरण म्हणजे उन्हाचं भरपूरच कडक आणि भरपूर गरम करतं. सो भेटू बघू आपण गाईज प्रवास आमचा कसा होतो रात्रीचा. सो भेटू बस मध्ये. पहिला सामान वगैरे टाकतो आणि मग भेटू बसमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते आम्ही काय काय घेतलंय काय काय नाही. सो आपण बाहेर जाऊया आता. काय काय घेतलंय तर दाखवते तुम्हाला. तो गाईच पहिलाच पाण्याची सोय. मेन पाण्याची सोय पहिले पाहिजे. हा पाणी का घेतलाय कारण का आपण तिथे कुठे म्हणजे गेलो की आपलं पाणी असलं की जेवण आपलं लवकर शिजतं, म्हणून आपल्या इकडचं पाणी घेतलंय. त्याच्यानंतर गाईच गॅस 2 आणि मस्त दाखवची नाही आमची आली दावत आमची. उघड लवकर. हो मस्तपैकी जिरा सोडा आणि थंड पाण्याच्या बाटल्या टाकल्यात. अजून भरपूर काही सामान आहे गाईज. हिचं वेगळंच चाललंय कधीपासून. चिना हो एक नंबर आहे चिनूचा. वाटतंय चिनू. सो गाइस किधर जा रहे हो आप? कोकण. अजूक फ्रिज. वाव 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 वाव. मामी शेलर दे दिला. बना आले वा वा टाटाचा पंप दे. फायनल गाईज आमची शिफ्टिंग झालेली आहे. हे बघा गणपतीपुळे गोव्याला चाललेत. गोव्याला गाईज गोव्याला चाललेत. गोव्याला गाईज छोटूशी पोर. छोटूशी पोर. भाऊ कोण भाऊ? वारकीशी पोर. इकडे तेजा आंटी व तेजा आंटी व काय ते मुख काही करत हसली. समजत नाही काय हे मांजरे. बाबा गार्डन मध्ये झोपायला आलाय. मी लिओ घेतलाय गल्ली बांधरवलं बाबाला. सो गाईज रात्रीचा प्रवास एक नंबर होईल आमचा. भारी होईल. गाईज अजून गाडीचा पत्ता नाही तर आमची माणसं झोपली नसती डायरेक्ट गार्डन मध्ये. काम 25. श्रीजू ऐकर ऐकर श्रीजू ऐकर 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 श्रीजू ऐकर ऐकर. ए बादे ऐकर ऐकर तोंड बघ. फायनल गाईज आमची गाडी आली. लय उशीर आली लय म्हणजे लय. तरी दे
दे बाबा काहीतरी दे बाबा काहीतरी दे बाबा काहीतरी दे काय कशा काहीच नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती भवानी माता की दुर्गा माता की भरलेली आहे वाजवला तारा किधर जा रहे तुम लोग तिकडे चांगल्यावरती करतोय सो गाईज पाऊस आलाय पहिला पाऊस पहिला पाऊस अवतार बघा आमच्या अवतार आले टी शर्टींचं कामच काम करलंय आंबा तुम्ही टी शर्टींचं काम करलं आमची शेण गाईस पेशंट झोपला फायनल गाईस गोव्याला पोहोचलो आणि आम्ही आता रूम घेतलेला आहे तर आम्ही रूमान चाललेलो आहोत तर जाऊ आपण रूममध्ये बघायला कारण का भरपूर गरम करते आणि बॅटरी पण लो झाली माझी तर आम्ही आता खाली उतरलो सो गाईज इकडे रूम आहे आमचा कुठेतरी बघितलं आहे मित्रांनो अशी व्यवस्था आहे की गरम तर उपाय ना आवरा गरम करते सो बघूया आता पुढे जाऊन कसं रूम आहे आणि आम्हाला असं वाटतं की स्विमिंग पूल पण आहे तर आपण जाऊन बघूया कसे रूम आहेत आणि कसे नाहीत ते आणि अवतार तर खूपच बेकार झालेला आहे एवढा बेकार विचारू नकोस अय्या हाय गाईज आम्ही स्विमिंग पूल बघायला चाललेलो छोटासा स्विमिंग पूल गाईज छोटासा स्विमिंग पूल धावू नका छोटासा आहे गाईज हा रूम आहे मस्त आहे भारी वाटतं थोडंसं आणि साफसुथरा पण आहे मेन गोष्ट म्हणजे गाईज संडास बाथरूम बघूया आपण कारण का संडास बाथरूम शिवाय शोभा नाही मेन तो आहे ओके बरं आहे तो गाईज हा संडास बाथरूम आहे बरं आहे मस्त आहे हा एक 203 एक सेम आहे हा हे नाही तर 207 फायनल मित्रांनो पहिला पोहोचून आम्ही पहिला जेवण करतो आंघोळ नंतर करू पहिला जेवण करूया आपण
कारण का जेवण महत्वाचं आहे, कारण का सगळी भुकावली ना मी. हां चला सगळी टॅरेसवर मला जेवण करायला दिले. भारी आहेत, रूम पण भारी आहेत, एक नंबर आहेत. सो गाईज आता आम्ही मस्तपैकी तिखट डाळ, त्याच्यामध्ये 2 शिरवले आणि फुलवर कापते बघ कशी, कापते बघ कशी फुलवर. आम्ही फुलवर, आम्ही बाबा गावठी आहो. तिखट डाळ, पापड, लोणचा खायला. मित्रांनो मी मस्तपैकी आंघोळ केली आहे आणि ऊन भरपूर आहे म्हणून सगळे सांगतात की आपण 4च्या नंतर जाऊया. तर आता मस्तपैकी डाळ भात भाजी, डाळ भात आणि लोणचं पापड आणि आपण जेवूया मस्तपैकी गरम गरम. गाईज कुठे पण गेल्यावरती जर आपल्या घरचं जेवण बनवायला कुठे नेलं की 2 गाव जास्त जातात आपल्याला. तर टॅरेस आहे मस्तपैकी आम्हाला आणि मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे. आता चालली जेवायला. त्याच्यानंतर जेवून मग आम्ही संध्याकाळचं पण जेवण एकदाच बनवून ठेवू, म्हणजे संध्याकाळी किती का नाही वाजत तिकडे बीचवरती मग येऊ आम्ही असंच, म्हणजे किती का नाही वाजत तिकडेच, मग टाईम झाला तरी चालेल. सो गाईज आता भेटू आपण वरती जेवायला. फायनल मित्रांनो चला आता आपण जेवायला जाऊया, कारण का पेट पूजा करणं गरजेचं आहे. सो चला जेवायला जाऊया आपण. मस्तपैकी मी फ्रेश झाली, थंड थंड पाण्यात आंघोळ केली मस्तपैकी. आता आपण जाऊ जेवायला. हाँ क्या खाना खा रहे हो? दाल. दे ते चांटी बसते मम्मी. सो गाईज मस्तपैकी आम्ही जेवून आलेलो आहे खाली. हाय गाईज, चीना हाय हाय. काय 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 आय. सो गाईज मस्तपैकी पोट भरून जेवलो. मस्त डाळ झाली आपल्या घरच्यासारखी, हॉटेलचं खाण्यापेक्षा हे भारी जेवण झालेलं. सो गाईज आता भेटू आपण थोड्या वेळाने, बीचवर जाणार आहोत. तर बीचवर जायचं आपल्याला थोड्या वेळाने. कुठं जायचं आहे? कशासाठी? ये एअरपट गाईज थोडा वेळ आपण एकदम थोडासा आराम करूया. आणि गरम बघा गाईज, AC लावली तरी पण भरपूर गरम करते, असं गरम करते तरी विचारू नका. आता बघूया थोडा वेळ आपण झोपूया मस्तपैकी, कारण का आम्हाला रातभर झोप भेटली नाही. चिनाने मला भरपूर दमवली, अंगावर नुसती अंगावर. तर आणि उलट्या गेल्या. सो गाईज पण प्रवास मस्त झाला आमचा, भारी झाला. सो गाईज टी शर्ट घेतली ऑनलाईन कडक खरा चेंडपूड आला हो तुमचा तो. फायनल मित्रांनो आम्ही खाली उतरत आहोत. आम्ही आता बीचवरती चाललेलो पवायला. सो चला पवायला जाऊया आपण. यो बघ पवायला ड्रेस बघा काहीच पवायला ड्रेस बघा. करा आपल्याला सलमान खान माझा. तिने गँग चालली आमची बीचवर. चलो गोवा गोवा ब्लॅक सगळ्यांनी ब्लॅक घातले. फक्त आमची एक मेंबर आहे ना, तिने बघ सुपरवायझर कडक तो गाल फुललेला. तो गाईज भारी. गोव्याला भारी वाटत बंगलो. फोटो गाईज फोटो. सो गाईज आली वाळू आली. गोव्याच्या किनाऱ्यावर. फायनल मित्रांनो आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत आणि भारी वाटतंय, एक नंबर भारी वाटतंय. याची ना सॉस चल.
काहीच लाटांवर लाटा येतात, लाटांवर लाटा. चिन्नीची मजा खपत आहे आमच्या. चिने दीदीला फोन करते तर लागत नाही. तो काहीच आम्ही ना चालत चालत भरपूर या साईडला, कारण का आमचा रूम त्या बाजूला आहे म्हणून. तो काहीच इथे बघा पब्लिक जास्त आहे. काहीच पब्लिक जास्त ह्या साईडला आहे, त्या बाजूला पब्लिक नाही आहे. सो गाईज रात्र झालेली आहे, वाजलेले आहेत 7:30 आणि मी भाऊ आणि ताई आणि ते बाकी सगळी मंडळी आमची घरी गेली. काय माहिती नाही, त्यांना नुसती आग दिसते, अंगाची आग कधी जातोय ती. आणि हाच भारी व्ह्यू आहे गोव्याचा. आमचा रूम इकडे आहे ना गाईज, म्हणून आम्ही इथे चालत चालत वर्ग, इथे जवळच आहे आमचा रूम. चल चल. आमची म्हात्रे फॅमिली आणि कदम एक साथ कदम अशा आमचा पोऱ्या बा आयुष्य गावन कडक. आज आमचा भोरांचा बाबा एकदम सुक, एकदम डायरेक्ट बायकांची तिथे अंडी. या बाजूला आमची फॅमिली आलेली आहे गाईज. हॅलो गाईज, हॅलो गाईज. हेमा गाईज, आमच्या गाईजने बघा 1 नंबर काम 25 केलं. बाव हॅलो गाईज, 2 जुळे द्या. पीठ आमचं मगाशी लाटून गेलो आम्ही, चपात्या करून गेलो. कालूराव कालूराव ब्लॅकबेरी. हॅलो गाईज, दिवसभर झोपलेला माणूस आज अंड्याचा निसोट करतोय. अंड्याचा रस्सा करतोय. निसोट नाही, गावठी भाषा निसोट. मामाचे पोटे 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 पोटे. अंदाज आहे का नवीन रांधे. आज तिखट तरी होईल तर खार तरी होईल. काय होणार नाही, चिंता करू नको. नाही नाही, होईल होईल, खार तरी होईल, तिखट तरी होईल. अंडी पा बकऱ्याच्या हाट्याला तुकरला द्यायचा. पाणी गरम पाहिजे होता. बाबा 19ला चाललंय बाबा. आम्ही खातून वांगा बटाटी एकटीच भाऊ खाते बघा. शनिवार नाही काही नाही गाईत काय समज. आमची मामा फॅमिली अजून जेवणच बनवत आहेत. काय काय आणलंय तुम्ही लोकांनी? थांब 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 1 मिनिट. बोलत ना काय काय आणलं. मच्छी आणली, कोलबी, जितारी, पापलेट. गाईज पापलेट सगळं. हा गाईज आपण नाही सोडला, आपण उपास पकडूनच ठेवलंय. सो गाईज बच्चा पार्टी आमची
आणि आमची चिना तुम्हाला खरं सांगू गाईज मगाचपासून ती एवढी पोरा होती गाडीन पण कधी पोरांच्या जवळ जेली नाही पाऊल नाही टाकला तिने पण ती आज आत्ता म्हणजे गोंड्या आणि कायरा आली तेव्हा पाऊल टाकला